नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठे गिफ्ट मिळाले, पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, 5 सर्वात मोठ्या खुशखबरी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। भारतातील लाखो पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची पर्वणी घेऊन आलेले आहे। केंद्र आणि राज्य सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। वाढती महागाई लक्षात घेता पेन्शनमध्ये वाढ करण्यासोबतच टॅक्स आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। पेन्शनधारकांना थेट फायदा देणाऱ्या 5 सर्वात मोठ्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत। 1. पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ। वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी सरकारने पेन्शनच्या मासिक रकमेत घसघशीत वाढ केली आहे। ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे। पेन्शनर्सचा गट पेन्शन वाढ लागू होण्याची तारीख। केंद्र सरकारी पेन्शनर्स 8% वाढ 1 जानेवारी 2025, राज्य सरकारी पेन्शनर्स 7% वाढ 1 जानेवारी 2025 आणि सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच PSU 6% वाढ 1 जानेवारी 2025। 2. इन्कम टॅक्स मध्ये मोठी सवलत। पेन्शनधारकांच्या हातात अधिक पैसे राहावेत यासाठी आयकर मर्यादेत वाढ करण्यात आली आहे। नवीन टॅक्स स्लॅबमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठी बचत होणार आहे। 60 ते 80 वयोगट टॅक्स सवलत मर्यादा 3.5 लाखावरून 4 लाख रुपये करण्यात आली। 80 वर्षावरील अतिज्येष्ठ मर्यादा 5 लाखावरून 5.5 लाख रुपये करण्यात आली। स्टँडर्ड डिडक्शन ही मर्यादा 50,000 रुपयावरून थेट 75,000 रुपये करण्यात आली। 3. घरबसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट। आता पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी बँकेत जाऊन तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही। फेम ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनर्स मोबाईल ॲप वापरून घर बसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। यामुळे शारीरिक व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय झालेली आहे। 4. आरोग्य विम्यात 20% विशेष सवलत। वाढत्या वयातील आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने पेन्शनर्ससाठी आरोग्य विमा प्रीमियममध्ये 20% सवलत जाहीर केली आहे। याशिवाय कॅशलेस उपचार सुविधा आणि स्वस्त औषधांसाठी विशेष पोर्टलची लिंक उपलब्ध करून दिली आहे। 5. वन स्टॉप डिजिटल पेन्शन पोर्टल। पेन्शन संबंधित सर्व तक्रारी आणि कामांसाठी आता एकच डिजिटल पेन्शन पोर्टल सुरू करण्यात आले आहे। यावर तुम्ही तुमच्या पेन्शनचे स्टेटस पाहू शकता, ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता, पेन्शन कॅल्क्युलेटरचा वापर करून नवीन वाढीव रकमेचा अंदाज घेऊ शकता। पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स। वेळेवर KYC करा। पेन्शनमध्ये खंड पडू नये यासाठी आपले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मुदतीत सादर करा। बँक अपडेट, तुमची बँक किंवा खाते बदलले असल्यास त्याची माहिती अद्ययावत तात्काळ पेन्शन विभागाला द्या। टॅक्स प्लॅनिंग, नवीन टॅक्स सवलतींचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक स्टेटमेंटची तपासणी करा। पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।